श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आम्ही यावर्षी गेलो होतो अक्कलकोटला जाऊन आम्हाला एवढं छान वाटलं की मी हे शब्दामध्ये पण व्यक्त करू शकत नाही. माझी खूप इच्छा होती की मी अक्कलकोटला जावं, स्वामींचं दर्शन घ्यावं, पण ते शक्यच होत नव्हतं. पण असा काही चमत्कार झाला माझ्या लाईफमध्ये की बोलतात ना की ज्यावेळी आपल्याला देव बोलवेल त्याचवेळी आपले सगळ्या इच्छा आकांक्षा आपल्या पूर्ण होतात, तेव्हाच आपली स्वामींची दर्शन होते. तसंच काही माझ्या बाबतीत झाले की आम्ही ठरवलं होतं की स्वामी समर्थांच्या मंदिरात जावं, अक्कलकोटला जावं. तर अचानक आम्ही एक दिवशी आमचे तिकीट्स बुक केले ट्रेनचे. ते पण कन्फर्म तिकीट नव्हते, तत्काळमध्ये आम्ही तिकीट बुक्स केले आणि ठरवलं की नाही जायचंच, काहीही होऊ दे पण जायचं म्हणजे जायचंच. आणि बोलतात ना स्वामींची कृपा असते की जे काय घडून आणायचं ते स्वामी स्वतःहून घडून आणणारच. आणि तसंच काहीतरी झालं माझ्या बाबतीमध्ये की आमच्या ट्रेनच्या तिकीट्स कन्फर्म झाल्या आणि आम्ही रात्री 12 वाजता कल्याणवरून आम्ही ट्रेन पकडली अक्कलकोटला जाण्यासाठी. आम्ही सकाळी मॉर्निंगला अक्कलकोटला पोचलो. तिथून आम्ही प्रवास करत करत अक्कलकोट मंदिरात आलो आणि आमचं खूप छान प्रकारे अक्कलकोटमध्ये आमचं दर्शन झालं. आणि मी स्वामींना पाहून जी तृप्त झाले की मी खरंच मला खूप छान वाटलं. तिकडचं वातावरण, स्वामी समर्थांचं मंदिर बघूनच मी 2 मिनटं खरंच भानावून गेले होते की मी खरंच स्वामी मंदिरात आहे, अक्कलकोटमध्ये आहे, स्वामी माझ्या समोर आहेत. मी माझ्या कित्येक फ्रेंड्स लोकांना व्हिडिओ कॉल्स केले, त्यांना दाखवलं की फायनली माझं स्वप्न पूर्ण झालं आहे, मी अक्कलकोटला आली आहे, माझं दर्शन झालं आहे स्वामींशी. मी खूप कमी यामध्ये स्वामी सेवेमध्ये आले आहे, पण खरंच जी काही मी स्वामींची सेवा करते त्यामध्ये खरंच स्वामी सर्व सेवा करून घेत आहेत माझ्याकडून. आणि मी खरंच खूप धन्य आहे की खूप कमी यामध्ये माझं अक्कलकोटला जाऊन माझं दर्शन झालं आहे. पुन्हा एकदा मी नक्कीच अक्कलकोटला जाईन आणि स्वामींचं दर्शन घेईन. जर तुम्ही लोकांनाही जायचं असेल तर प्लीज नक्कीच अक्कलकोटला जा. खरंच म्हणजे आपण अक्कलकोट मंदिरात, स्वामींच्या मंदिरात गेलो ना की आपण ते पाहून पूर्ण म्हणजे जे काय आपल्या लाईफमध्ये आहे, दुःख आहे, संकट आहे, अडीअडचणी आहे, जे काही असेल ना आपण सर्व विसरून जातो आणि आपण स्वामींच्या ह्याच्यामध्ये पूर्ण गुंतून जातो आणि मुखामध्ये आपलं एकच राहतं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तिथे येणारा प्रत्येक भक्त हा स्वामींचा भक्त आहे. ते खूप श्रद्धेने येतात. खूप जे काही लोकांना प्रॉब्लेम्स असतात तेही येतात, काही लोकांचे नवस असतात तेही फेडायला येतात, पूर्ण करायला येतात. कारण की स्वामी असे आहे ते प्रत्येकांच्यात सुख दुःखात आनंदात हे कायम आपल्या पाठीशी असतात आणि असेच राहणार. म्हणून सर्वांनी स्वामी सेवा करत राहा आणि स्वामींचे जप म्हणत राहा, तारक मंत्र बोलत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.